तर नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. एवढा उशीर कोण की आता दिवसभर शेंगेची गडबड चालू होती. मला रोज तुम्हाला तेच नाही दाखवा. आता काय असं आहे गडे, काय गडी वावरत नाही चालला काय आता नाही जात नाही, दिवसभर वाढत होतो. काय 4-5 ओला शेंगा आणला का घरून? भाऊ काय आता लॉग काय ना सिरियस घ्या ना. काय रे भाऊ, तुम्हाला कसं वाटलं आमच्या लॉग मध्ये येऊन? चांगलं वाटलं. बरं. पागल झाली सगळे कसे राहिले. आणि इकडे रील करायची मी इकडे रील करायची, आम्ही शिवगणी इकडे प्लॅनिंग करून राहतो. ओ बोलून घेऊ दे ना मला. शिवगण मी इकडे रील करायची प्लॅनिंग करून राहिलो. शिवग आमची इथे भिकाऱ्याची रील. शिवग बनला होता भिकारी, मग तो असा आला, तो असा करते. मॅटले असं करायला सांगितलं, भूक लागली बा, तू कसा करते मध्ये असा आहे ते असा करते बाई. तर भाई आहे आमच्या घरातला काळा माठ. याच्यातलं पाणी असं थंड होते की फ्रीजची आठवण येत नाही. तर इकडे आपले निलेश काका बाय काय म्हणतात, हे मी शेतामध्ये चाललो बोतल घेऊन, साप निघाला आणि ते मी खाली झोपलेलो होतो. ते 2 माणसांनी तो साप मारला, त्यामुळे आमचा बचाव झाला. आणि मी आता शेतामध्ये असतो, त्यामुळे ते खाली काही झोपत नाही. साप निघाला तेव्हापासून भीती वाटायला लागली आणि वर ते खोपडीवर झोपत असतो. बर तेवढं सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय.